नमस्कार मित्रांनो, 11 मे प्रोमध्ये चारू ओवीशी खूप चांगली वागते. त्यामुळे लालीला आता तिच्यावर पण संशय येतो. लाली मनात म्हणते, मला नाही वाटत ही चारू काही करील. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. आता रघुनाथ आणि उमा ओवीची खूप काळजी घेत असतात. रघुनाथ म्हणतो, उमा तुम्ही ओवी शेजारीच झोपा, म्हणजे रात्री तिला हवं ते नको बघता येईल. उमा स्माईल करत म्हणते, होय. घरामधील सगळेच गाढ झोपतात, त्यासोबत ओवी आणि उमा पण. लाली पहिलेच प्लॅन बनवते आणि त्यानुसार कांताला श्रीवणीच्या रूममध्ये झोपवते. आता उशी घेऊन ओवीच्या रूममध्ये जाते. आता ओवीचं तोंड दाबणार एवढ्यात ती किंचाळते. आता लाली घाबरून उशी फेकते आणि पळून जाते. उमा उठून म्हणते, काय झालं ओवी? ओवी म्हणते, मावशी कुणीतरी आलं होतं आणि त्याच्या हातात उशी होती. ते माझं तोंड दाबणार एवढ्यात मी किंचाळले. उमा घाबरून म्हणते, पण असं कोण करेल? ओवीच्या किंचाळण्याने सगळेच पळत येतात, त्यासोबत लाली पण येते. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या चारू आणि लालीचं नाटक आता थांबायलाच हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.